चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे असंख्य दिवसापासून पोलीस भरतीची तयारी करत होती आणि तयारी करत असताना जे काही जुने विद्यार्थी होते त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आज 10 सप्टेंबर 2025 या दिवशी आलेला आजचा हा जो GR आहे, जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामध्ये काय झालंय तर या शासन निर्णयामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी आहेत आणि जे जुने विद्यार्थी होते ज्यांचं कोरोनामुळे भरती झाली नव्हती आणि ही भरती कोरोनामुळे भरती न झाल्यामुळे जी भरती होत होती त्या भरतीमध्ये आपल्याला कोरोनाच्या वेळेस वयवाढ मिळाली होती, मात्र त्या विद्यार्थ्यांना 2000 ही 24-23 ची जी भरती झाली होती त्या 2023-24च्या भरतीमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली होती। वयवाढीचा मुद्दा त्या ठिकाणी खूप गाजला होता। काही विद्यार्थ्यांना त्या 23-24च्या मध्ये जे वयवाढीचा मुद्दा होता, जे 91-92 मुद्दा असा गाजत होता, त्या मुद्द्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरतीसाठी संधी मिळालेली नव्हती, भरती प्रक्रिया ही पावसाळ्याच्या तोंडावरती सुरू झाली होती, त्यावेळेस आपल्या राज्याचे गृहमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी काय केलं होतं तर त्यावेळेस एक शब्द दिला होता की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सामावून घेऊ। अनेक विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये खूप मोठं आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातली असंख्य विद्यार्थी त्या पुण्यामध्ये जाऊन बसले होते। त्यासोबतच आदरणीय विठ्ठल खांगणे सर सुद्धा त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी होते। सर्व विद्यार्थ्यांना एक पाठिंबा देण्यासाठी सर स्वतः विद्यार्थ्यांसोबत पुणे येथे झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा होते आणि अखेर या महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीला आपण आज आलेलं यशच म्हणावे लागेल। पहा, आज एक शासन निर्णय आला आणि त्याला काय दिलंय तर शासन शुद्धीपत्रक असं आलंय। याच्यामध्ये काय दिले पहा, 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेल्या व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त झालेल्या एकूण आपण पाहिलेलं आहे जागा डिक्लेअर झालेल्या आहेत 15,631 भरतीसाठी पदभरतीसाठी जे पदभरती होणार आहे। या पदभरतीमध्ये 2022-2023 मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेमध्ये आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे। पुन्हा काय मुद्दा दिला पहा, या ऐवजी हा मुद्दा मागच्या भरतीमध्ये होता, या ऐवजी आता काय दिलंय तर 2022, 23, 24, 25 यामध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरविण्यात येत आहे। जे विद्यार्थी होते त्यांना नियमानं जो शासनाचा नियम आहे, जो शासनाचा त्या ठिकाणी वयाची मर्यादा ठरवून दिलेली आहे, त्या वयाच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अर्ज करता येत नाही। मात्र शासनाने एक विशेष बाब म्हणून एक परिपत्रक काढलंय आणि या परिपत्रकानुसार जे विद्यार्थी त्या ठिकाणी वयामध्ये बसत नव्हते त्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वयवाढ त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि या वयवाढ मिळालेली आहे। त्यामुळं जे जुने विद्यार्थी असतील तेही स्पर्धेत येणार आहेत। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 12वीची परीक्षा दिली होती तेही विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आहेत। स्पर्धा आता प्रचंड आहे, जागाही मात्र प्रचंड आहेत। 15,000 एवढ्या जागा आहेत, 15,000पेक्षा जास्त जागा आहेत। या सर्व जागांची भरती प्रक्रिया येणाऱ्या काही दिवसात नक्कीच चालू होईल। आपण पाहिलं या अगोदर एक जागांना मान्यता मिळाली होती, जागांचा आकृतिबंध त्या ठिकाणी नियम तयार करणं सुरू आहे। येणाऱ्या काही दिवसामध्येच, महिना नाही तर काही दिवसामध्येच ही भरती प्रक्रिया प्रत्यक्षमध्ये सुरू होईल, जाहिरात येईल आणि जाहिरातीनंतर आपल्याला जवळजवळ 1 महिना कालावधी हा आपल्याला परीक्षेचे आवेदन अर्ज सादर करण्यासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे। मग याच्यामध्ये विविध प्रकारची 5 पदं असणार आहेत। 5 पदे एक असणार आहे शिपाईचं पद, त्याच्यानंतर पद असणार आहे चालक शिपाईचं पद, त्याच्यानंतर पद असणार आहे SRPFचं पद, त्याच्यानंतर तुम्हाला पद असणार आहे बँड्समनचं पद आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पद असणार आहे ते म्हणजे कोणतं तर कारागृह। असे वेगवेगळे त्या ठिकाणी 5 विभागामध्ये ह्या 15,000 जागा निघणार आहेत। याच्यामध्ये SRPF वगळता
सर्व ठिकाणी मुलींना संधी आहे आणि यासाठी आपली स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी या ठिकाणी प्रवेश देणे ऑफलाईन पद्धतीने चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करायचा आहे ते विद्यार्थी परभणीला येऊ शकतात। आपल्या इथं एक हॉस्टेलची सुविधा आहे, त्यामध्ये तुम्हाला मेस आहे, ग्राउंड आहे आणि सुसज्ज अशी मोठी इमारत आहे, जिम आहे, अशा सर्व सुविधा असणारी या ठिकाणी आपली निवासी बॅच आहे किंवा अनिवासी बॅच आहे किंवा आपल्या ऑनलाईन वर VK क्लास याच्यावरती सर्व बॅचेस उपलब्ध आहेत। सर्वांना शुभेच्छा। थांबूयात। धन्यवाद।